जमलेले आहात आणि त्याचसाठी हा खटाटोप सुरू आहे की आपल्या समाजावर जो अन्याय होत आहे तो अन्याय दूर कसा होईल आणि समाजाला न्याय कसा मिळेल। बघा बांधवांनो, ठिकठिकाणी अनेक उपोषणांच्या माध्यमातून, आंदोलनांच्या माध्यमातून, मोर्चांच्या माध्यमातून जे काही आपला समाज बांधव जागृत झालेला आहे ती जागृतीची मशाल ज्योत गेल्या 1-1.5 वर्षापासून सतत पेटलेली आहे। तिची सुरुवात करताना देखील मी देखील धुळ्यातून सुरुवात केली होती। पहिला आक्रोश महामोर्चा धुळ्यातून काढला होता, त्याच्यानंतर 18 दिवस अन्नत्याग उपोषण केलं धुळ्याला, तरी न्याय मिळाला नाही। तसेच आता 5 फेब्रुवारी पर्यंत माझं 11 दिवसाचं फक्त पाण्यावर उपोषण होतं, जे उपोषण महाराष्ट्रातून एका आदिवासी महिलेनं पहिल्यांदा उपोषण केलं। सर्वात मोठं उपोषण मी माझं कौतुक करत नाही, पण एका आदिवासी महिलेचं होतं, ती पण आपल्या आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या महिलेचं होतं। असं मोठं उपोषण आणि एका महिलेचं उपोषण असताना देखील सरकारने त्याच्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला। परंतु मी यावेळेस खबरदार होती आणि मी मागे हटली नाही। त्यामुळे 2 प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्रातून, जे पहिले प्रमाणपत्र मला तरी वाटतं या घडीला मिळालेले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, त्याच्यामध्ये सगळ्या ऑर्डर त्या प्रांतांनी टाकलेले आहे की भारतभरामध्ये या राज्यात कोळी हा कसा ट्राईब मध्ये आहे, कोळी हा कसा ट्राईब मध्ये आहे, अशा प्रत्येक ऑर्डरी टाकून ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट पहिलं इश्यू झालेलं आहे मला तरी वाटतं। आतापर्यंत आपण बघितले असेल सी फॉर्मचे सर्टिफिकेट आपल्याला भेटतात, परंतु जे सी फॉर्मचे सर्टिफिकेट आपण व्हॅलिडिटीला टाकल्यावर आधी व्हॅलिडिटी अधिकारी, जात पडताळणी अधिकारी ते फेटाळतात। कालांतराने आपल्याला पुन्हा इथं याच्याकडे जावं लागतं, कोर्टामध्ये जावं लागतं आणि तिथून आपल्याला ऑर्डर घेऊन पुन्हा लढवून मग ते व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। माझ्या समाज बांधवांनो, हे असं जे काही सुरू आहे आपल्यावरच्या समाजावरचा जो अन्याय सुरू आहे तो एकजुटीने आपल्याला तोंड देऊन त्याच्या विरोधात आवाज उठवता येऊ शकतं। मी इथं वेळेवर पोहोचली असती, परंतु जवळपास 1.5 तास माझी गाडी मनमाडच्या घाटामध्ये अडवण्यात आलेल्या होत्या गाड्या। जरांडे पाटीलांच्या उपोषणाच्या मध्ये रास्ता रोको आंदोलन ठिकठिकाणी आज करण्यात आले। विचार करा, जनतेला नाहक त्रास देण्यात येतोय तरी पण त्यांच्यासाठी संपूर्ण सरकार कामाला लागलेलं आहे आणि आपल्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये आरक्षण असताना आपण फक्त सर्टिफिकेट साठी भांडत असताना, ते पण मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या समाजाचा विकास व्हावा यासाठी आपण भांडतोय सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीसाठी। तर एवढं मोठं दुर्दैव आहे की कोळ्यांना वर्षानुवर्ष 40 वर्षांपासून भांडतोय तरी आपल्याला झगडून ते मिळवावं लागतंय। अरे सरकार निर्लज्ज, इतकं निर्लज्ज सरकार आहे की त्यांना लाजा वाटायला पाहिजे। ज्या कोळ्यांनी सतत या भारत भूमीसाठी बलिदान दिलं, त्यांनी स्वराज्यासाठी त्यांचं बलिदान दिलं, क्रांतिकारक म्हणून आपले राघोजी भांगरेंनी किती मोठं बलिदान दिलं, असे आपले क्रांतिकारी स्वराज्यासाठी लढणारे आपले आदिवासी कोळी मावळे म्हणून लढत असताना इतिहास आहे कोळ्यांचा। काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत कोळ्यांची वस्ती आहे। आपला असा मुठभर समाज नाही, पूर्ण भारतभर आपल्या कोळ्यांचा समाज आहे। आपल्या कोळ्यांनी अनेक मोठे मोठे महापुरुष, मोठे विद्वान, अभ्यासक, क्रांतिकारक सर्व होऊन गेलेले, परंतु या कोळ्यांचं दुर्दैव इतकं आहे की आपला कोणी आमदार नाही, आपला कोणी खासदार नाही, म्हणून या कोळ्यांना हेतुपुरस्पर डावलण्यात येतं। आणि आमच्या संख्येच्या बळावर ज्या लाल दिव्यातून फिरणारे जे हरामखोर आदिवासी आमदार खासदार आहेत ते आम्हाला बोगस बोलण्याचं पाप करतात। यांना लाजा वाटायला पाहिजे। अरे हरामखोरांनो, तुम्ही आमच्या संख्येच्या जीवावर निवडून येता, आमच्या संख्येच्या जीवावर तुम्ही आमदार खासदाराचं भूषण मिरवता, लाल दिव्यांच्या गाड्यांमधून फिरता आणि आम्हाला बोगस म्हणता। अरे तुमची जर संख्या बाजूला काढली तर तुम्ही उरतात किती? तर तुम्हाला एकच सांगणं आहे, जर तुम्ही याच्या पुढे जर आमच्या कोळ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर नक्कीच तुम्हाला सर्वजण एकजूट होऊन मोठं आंदोलन नाही कोळ्याच्या हातात, जेव्हा वाल्या कोळीचं आम्हाला वाल्मिक ऋषीचे वाल्या कोळी व्हायला लावू नका, एवढंच तुम्हाला म्हणणं आहे। आणि हेच सगळ्या बांधवांना विनंती, सगळ्या आपल्या समाजाच्या सर्व मातबर नेत्यांना, आमच्या पांडे साहेब आमच्या वडीलधारी आहेत, आमच्या पितृतुल्य आहेत, सगळ्या समाजासाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्व आहे। त्यांनी एक कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेलं आहे।
एवढ्या मोठ्या मंत्रीपद भूषवणाऱ्या साहेबांचा आम्हाला नेहमीच आदर राहील आणि त्यांनी या वयात देखील समाजाला ऊर्जा देण्याचं ते जे काम करत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, हार्दिक स्वागत. फक्त एकच विनंती आहे की समाजातील नेत्यांना तुम्ही एक व्हा, एक संघटित व्हा आणि या सर्वांना धडा शिकवा, एवढीच विनंती. जय हिंद, जय वाल्मिकी, जय आदिवासी.